अद्वैत हा पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा एक सामान्य तरुण होता. पण घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे त्याच्यावर खोलीचे भाडे आणि मेसचे पैसे थकवण्याची वेळ आली होती. हतबल परिस्थितीत शनिवार पेठेतील एका जुन्या वर्तमानपत्राच्या कोपऱ्यात त्याला एक लहान जाहिरात दिसली. महाबळेश्वर जवळील एका जुन्या निर्जन रिसॉर्टसाठी रात्रीच्या सुरक्षारक्षकाची गरज आहे. पगार दरमहा 50,000 रुपये. राहण्याची उत्तम सोय. पगार इतका मोठा होता की अद्वैतला वाटले की ही देवीची कृपा आहे. त्याने दिलेल्या नंबरवर फोन केला. पलीकडून एका वयस्कर गंभीर आवाजाने सांगितले, "उद्याच रिसॉर्टवर पोहोच. सामान सोबत घेऊन ये." दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अद्वैत महाबळेश्वरच्या दाट जंगलातून जाणाऱ्या एका निर्जन रस्त्याने ब्लॅकवूड रिसॉर्टपाशी पोहोचला. ब्रिटिश काळातील वास्तुकला असलेला तो एक प्रचंड मोठा 3 मजली बंगला होता, ज्याचे आता रिसॉर्टमध्ये रूपांतर केले होते. पण संपूर्ण इमारतीवर काजळी आणि झाडाझुडपांचे साम्राज्य पसरले होते. तिथे फक्त एकच माणूस भेटला, शमशेर सिंग, रिसॉर्टचा म्हातारा मॅनेजर. त्याचे डोळे खोल गेले होते आणि चेहरा निर्विकार होता. शमशेर सिंगने अद्वैतच्या हातात एक मोठी चावी दिली आणि म्हणाला, "रात्री 10 ते सकाळी 6 तुझी ड्युटी असेल. संपूर्ण बंगल्यामध्ये कुठेही फिर, पण 3ऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक 302 पाशी जाऊ नकोस. तिथून आवाज आला, कोणी रडलं ओरडलं तरी त्या खोलीचा दरवाजा हात लावायचा नाही. हा नोकरीचा एकमेव नियम आहे." पहिली रात्र तशी शांत गेली. पण दुसऱ्या रात्री ठीक 1:15 वाजता अद्वैत पहिल्या मजल्यावर गस्त घालत असताना अचानक वरच्या मजल्यावरून एक विचित्र आवाज येऊ लागला. कोणीतरी हातांच्या नखांनी लाकडी दरवाजा किंवा भिंत ओरबडत असल्याचा तो आवाज होता. अद्वैतने टॉर्च घेऊन जिने चढायला सुरुवात केली. तो जसा 3ऱ्या मजल्याच्या कॉरिडॉरमध्ये पोचला तसा आवाज बंद झाला. कॉरिडॉरच्या शेवटी 302 हा नंबर असलेली खोली होती. तिच्या जुन्या लाकडी दरवाजावर एक मोठं गंजलेलं कुलूप लावलेलं होतं. अद्वैतला मॅनेजरचा शब्द आठवला, "तिथे जाऊ नकोस." तो शांतपणे खाली निघून गेला. पण त्याच्या मनात एक शंका निर्माण झाली. 3ऱ्या दिवशी दुपारी मॅनेजर शमशेर सिंग काही साहित्यांसाठी शहरात गेला होता. अद्वैतला रिसॉर्टच्या ऑफिसमध्ये एक जुनी धूळ-खात पडलेली रजिस्टर डायरी सापडली. त्याने उत्सुकतेपोटी ती डायरी उघडली. ते 5 वर्षांपूर्वीचे रिसॉर्टचे हिशोब आणि गेस्ट लिस्टचे रजिस्टर होते. डायरीचे पाने उलटत असताना त्याला 302 क्रमांकाच्या खोलीची नोंद दिसली. 5 वर्षांपूर्वी 14 नोव्हेंबर त्या खोलीत डेव्हिड नावाचा एक परदेशी पर्यटक राहिला होता. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या नोंदीपुढे लाल शाईने एक मोठी फुली मारली होती आणि खाली लिहिले होते, "चेकआउट केले नाही. पोलीस चौकशी सुरू." अद्वैतने विचार केला की जर पर्यटकाने चेकआउट केले नाही तर तो गेला कुठे? त्याने गावातील एका जुन्या चहावाल्याच्या टपरीवर गावकऱ्यांकडे चौकशी केली. एका वृद्ध गावकऱ्याने आजूबाजूला पाहत भीतीने सांगितले, "बाळा, 5 वर्षांपूर्वी त्या खोलीत त्या परदेशी पर्यटकाचा अमानुष खून झाला होता. त्याचा मृतदेह कधीच सापडला नाही. पोलीस केस झाली आणि रिसॉर्ट बंद पडलं. पण सर्वात मोठं रहस्य असं आहे की ज्याने खून केला तो खुनीसुद्धा त्याच रात्रीपासून गायब आहे. पोलीस आजही दोघांना शोधत आहेत." 4थ्या रात्री महाबळेश्वरमध्ये प्रचंड वादळी पाऊस सुरू झाला. विजांच्या कडकडाटामुळे रात्री 11 वाजताच रिसॉर्टची वीज गेली. अद्वैत रिसॉर्टच्या मुख्य हॉलमध्ये टॉर्च लावून बसला होता. अचानक काउंटरवर ठेवलेल्या जुन्या फिरत्या टेलिफोनची रिंग वाजली. अद्वैतच्या अंगावर काटा आला. कारण 5 वर्षांपासून रिसॉर्ट बंद होते आणि त्या फोनची वायरही कापलेली होती. थरथरत्या हाताने त्याने रिसिव्हर कानाला लावला. पलीकडून फक्त वादळाचा आणि कोणाच्या तरी जोरात श्वास घेण्याचा आवाज येत होता. आणि मग एक अत्यंत घोगरा, वेदनादायी आवाज आला, "तो मला मारतोय. मला वाचवा. मी 302 मध्ये अडकलोय. प्लीज." आवाज बंद झाला. अद्वैतला वाटले की कदाचित कोणताही भूतबीत नसून कोणीतरी जिवंत माणूस त्या खोलीत अडकला आहे किंवा कोणावर तरी अत्याचार होत आहे. त्याने सुरक्षेसाठी एक लोखंडी रॉड घेतली, टॉर्च चालू केली आणि तो सरळ 3ऱ्या मजल्याकडे धावला. 302 क्रमांकाच्या खोलीपाशी पोहोचताच अद्वैत थांबला.
तिथला हवेचा दाब अचानक बदलला होता आणि खोलीतून कुजलेल्या माशांचा तीव्र दुर्गंध येत होता. सर्वात मोठा धक्का म्हणजे दरवाजाचे ते मोठे कुलूप उघडे होऊन खाली जमिनीवर पडले होते आणि दरवाजा हलकासा थोडा उघडा होता. अद्वैतने हळूच दरवाजा ढकलला. असा आवाज करत दरवाजा उघडला. खोलीत कमालीची थंडी होती. जणू काही तो एखाद्या बर्फाच्या खोलीत उभा होता. त्याने टॉर्चचा प्रकाश संपूर्ण खोलीत फिरवला. सामान अस्ताव्यस्त पडले होते. गाद्या फाटलेल्या होत्या. अचानक अद्वैतच्या पाठीमागे उभा असलेल्या खोलीचा मुख्य दरवाजा जोरात बंद झाला. धडक! अद्वैतने मागे वळून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण तो बाहेरून लॉक झाला होता. त्याने आरडाओरडा सुरू केला, पण आवाज बाहेर जात नव्हता. तेवढ्यात छतावरून पाण्याचा एक थेंब अद्वैतच्या हातावर पडला. त्याने हात पुसला आणि पाहिले ते पाणी नव्हते, ते घट्ट काळपट रक्त होते. अद्वैतने घाबरत आपली टॉर्च वर छताच्या दिशेने केली. ते दृश्य त्याने पाहिले ते पाहून त्याचे अवसानच गळले. छतावर कोपऱ्यात एक मानवी आकृती उलटी लटकलेली होती. तिचे हात आणि पाय माणसासारखे नव्हते. ते कोळ्यांसारखे विचित्र कोनात वळलेले होते. तिचे केस चेहऱ्यावर पसरलेले होते. डोळे पूर्ण पांढरे झाले होते आणि तिच्या तोंडातून लाळ गळत होती. ती आकृती छतावरून सरपटत अत्यंत वेगाने अद्वैतच्या दिशेने खाली येऊ लागली. तिच्या गळ्यातून प्राण्यांसारखा गुरगुरण्याचा भयानक आवाज येत होता. अद्वैतने हातातील लोखंडी रॉड तिथेच टाकली आणि तो खोलीला लागून असलेल्या बाथरूममध्ये शिरला आणि दरवाजा आतून बंद केला. बाथरूमच्या दरवाजावर बाहेरून ती आकृती नखांनी ओरबाडू लागली. तो आवाज इतका तीव्र होता की अद्वैतने आपले कान हाताने दाबून घेतले. तो देवाचा धावा करत रडू लागला. तेवढ्यात त्याच्या हातातील टॉर्चचा प्रकाश बाथरूमच्या धुळीने माखलेल्या मोठ्या आरशावर पडला. आरशावर रक्ताने काहीतरी लिहिले होते. अद्वैतने ते डोळे पुसून वाचायला सुरुवात केली. तिथे लिहिले होते, मी डेव्हिड, या रिसॉर्टच्या मॅनेजरने शमशेर सिंगने पैशासाठी माझा खून केला. त्याने माझे तुकडे केले आणि याच बाथरूमच्या भिंतीमध्ये चिणून ठेवले. पण माझ्या आत्म्याने त्याचा सूड घेतला. ज्या रात्री माझा खून झाला त्याच रात्री मी शमशेरला मारून टाकले आणि त्याचा आत्मा या रिसॉर्टमध्ये कैद केला. पण हे चक्र थांबत नाही. दरवर्षी शमशेर सिंगचा आत्मा नवीन मुलांना पैशाचे आमिष दाखवून तिथे सुरक्षारक्षक म्हणून बोलवतो. जेणेकरून मी त्यांना मारून त्यांचे रक्त पिऊ शकेन आणि तो शमशेर सिंग काही काळासाठी माझ्या कोपापासून मुक्त राहू शकेल. अद्वैतचा श्वास रोखला गेला. त्याला समजले की जुन्या गावकऱ्यांनी सांगितलेले रहस्य काय होते. खुनी आणि बळी दोघेही गायब होते, कारण दोघेही मृत होते. मॅनेजर शमशेर सिंग हा माणूस नव्हता, तर तो एक भूत होता, जो स्वतःचा बचाव करण्यासाठी दरमहा नवीन बळी शोधत होता. ती जाहिरात, तो मोठा पगार, सगळा एक सापळा होता. तेवढ्यात बाथरूमच्या खिडकीबाहेरून एक चेहरा दिसला. तो मॅनेजर शमशेर सिंगचा होता. त्याचा चेहरा आता सडलेला दिसत होता. तो बाहेरून क्रूरपणे हसत होता आणि त्याच्या हातात 302 ची चावी होती. शमशेरने पुटपुटले, सॉरी अद्वैत, यावेळीचा बळी तू आहेस. मला स्वतःला वाचवण्यासाठी तुला इथे सोडावेच लागेल. बाथरूमचा लाकडी दरवाजा एका प्रचंड अमानुष ताकदीने मधोमध फाडला. समोर ती आकृती उभी नव्हती, तर ती जमिनीवर आणि भिंतीवर एकाच वेळी आपले हात-पाय कोळ्यासारखे पसरवून अद्वैतच्या दिशेने झेपावत होती. तिचे डोळे आत्ता पूर्णपणे काळेकुट्ट झाले होते, ज्याच्यातून काळे रक्त वाहत होते. तिचा जबडा मांसासारखा नव्हता, तो नेहमीपेक्षा जास्त रुंद उघडला गेला होता, ज्याच्यामध्ये सुळ्यांसारखे अणकुचीदार दात दिसत होते. अद्वैतने भीतीच्या भरात बाजूला असलेली सिमेंटची कुंडी उचलली आणि त्या आकृतीच्या चेहऱ्यावर जोरात मारली. कुंडीचे तुकडे झाले, पण त्या शक्तीला काहीच फरक पडला नाही. तिने अद्वैतचा गळा आपल्या थंडगार नखे असलेल्या हाताने पकडला आणि त्याला हवेत उचलले. अद्वैतचा श्वास गुदमरू लागला. तिने अद्वैतला जोरात जमिनीवर आपटले. अद्वैतच्या पाठीचा कणा मोडल्यासारखा आवाज झाला.
वेदनेने तो विव्हळू लागला. त्याला तिथून हलणेही अशक्य झाले होते. तेवढ्यात खिडकीबाहेरून सडलेल्या चेहऱ्याचा मॅनेजर शमशेर सिंग क्रूरपणे हसत म्हणाला, "घे डेव्हिड, याचं रक्त घे आणि मला या नरकातून मुक्त कर." पण नेमका याच वेळी एक भयानक ट्विस्ट आला. त्या भयानक आकृतीने अद्वैतला सोडले आणि ती मागे वळली. तिने खिडकीकडे पाहिले आणि एका अमानुष कणखरट्या बसणाऱ्या आवाजात ओरडली, "शमशेर, 5 वर्षे झाली दरवेळी तू नवीन बळी आणतोस आणि स्वतः वाचतोस, पण आज नाही." अद्वैत जमिनीवर पडून अर्धवट शुद्धीत हे सगळं पाहत होता. त्या आकृतीने खिडकीची लोखंडी ग्रिल एका हाताने उरखडून टाकली आणि ती थेट बाहेर उभ्या असलेल्या शमशेरच्या आत्म्यावर तुटून पडली. दोन्ही भूताटकी आणि दृश्य शक्ती एकमेकांशी भिडल्या होत्या. संपूर्ण रिसॉर्टमध्ये भिंतीवर नखे, ओरबड्यांचे हाडे तुकड्याचे आणि अमानुष किंचाळ्यांचा आवाज घुमू लागला. शमशेरचा आत्मा ओरडत होता, "मला सोडा, मला माफ करा." पण डेव्हिडच्या आत्म्याने त्याचे हात-पाय धरून त्याचे तुकडे करायला सुरुवात केली. अद्वैतने विचार केला की हीच संधी आहे. पाठीत असह्य वेदना होत असतानाही तो जमिनीवरच सरपटत बाथरूमच्या बाहेर आला. 302 क्रमांकाच्या खोलीचा मुख्य दरवाजा उघडा होता. तो कसाबसा स्वतःला ओढत कॉरिडॉरमध्ये आला. जिने उतरणे त्याला शक्य नव्हते म्हणून तो जमिनीवर लोळत सरपटत पायऱ्यांवरून खाली पडत पडत पहिल्या मजल्यावर आला. संपूर्ण शरीर रक्ताने माखले होते. तो मुख्य दरवाजापाशी पोहोचला. त्याने दरवाजा उघडला. समोर रात्रीचा अंधार आणि पाऊस होता. तो जंगलाच्या रस्त्याकडे सरपटत चालला होता. त्याला वाटले की तो वाचला, पण अचानक पाऊस थांबला. जंगलात कमालीची शांतता पसरली. अद्वैतने रस्त्यावर सरपटत असताना मागे वळून पाहिले. रिसॉर्टच्या मुख्य दरवाजातून ती भयानक आकृती बाहेर आली. तिच्या एका हातात मॅनेजर शमशेरचे तुकडे सडलेले मुंडके होते, ज्यातून काळे रक्त टपकत होते. आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे ती आकृती एकटी नव्हती. तिच्या मागे रिसॉर्टच्या अंधारातून आणखीन 10-12 अशाच कोळ्यासारख्या सरपटणाऱ्या आकृत्या बाहेर येत होत्या. ते यापूर्वी शमशेरने बळी दिलेल्या इतर सुरक्षारक्षकांचे अतृप्त आत्मे होते. त्यांचेही डोळे पांढरे होते. अद्वैतकडे पाहत भुकेल्या श्वापदांसारखे हसत होते. अद्वैतने पळण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे पाय चालतच नव्हते. ती सर्व भूते अत्यंत वेगाने जमिनीवरून सरपटत अद्वैतच्या दिशेने धावू लागली. डेव्हिडच्या आत्म्याने अद्वैतचे दोन्ही पाय पकडले आणि त्याला मागे खेचू लागला. अद्वैतने रस्त्यावरील माती आणि दगड हाताने पकडत ओरडत होता, "नाही, मला सोडून द्या प्लीज." पण त्याची ताकद कमी पडली. त्या सर्व आकृत्यांनी अद्वैतला घेरले. त्या अंधाऱ्या जंगलात अद्वैतच्या हाडांचे तुकडे होण्याचा कडाक कडक असा आवाज घुमला आणि अद्वैतला जिवंतपणे फाडून खाण्यास सुरुवात केली. त्यांचा शेवटचा भयानक आक्रोश महाबळेश्वरच्या डोंगरामध्ये विरून गेला. 6 महिन्यांनंतर महाबळेश्वरच्या त्याच रस्त्यावरून एक नवीन तरुण सायकलवरून जात होता. त्याला पैशाची गरज होती. रिसॉर्टच्या गेटवर एक नवीन पाटी लागली होती, ज्यावर रक्तासारख्या लाल रंगात लिहिले होते, "सुरक्षारक्षक पाहिजे, पगार 60,000 रुपये, संपर्क साधा." त्या तरुणाने मागे वळून पाहिले तर रिसॉर्टच्या गॅलरीमध्ये अद्वैत उभा होता. पण त्याचा चेहरा पांढरापटक पडला होता. डोळे काळेकुट्ट होते आणि तो त्या नवीन मुलाकडे पाहून एक अंगावर काटा आणणारं विकृत हास्य हसत होता.